तर आजचा विषय लबाड कंडक्टर आणि चतुर आजोबा. नमस्कार मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये जे आजोबा बघत आहात ते कसले भन्नाट आहे ते नक्कीच ऐका व्हिडिओमध्ये. तर काय झालं, या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो खूपच भामटा आणि लबाड दिसला, कारण तो प्रत्येक जणाकडनं पैसे एक्स्ट्रा घेत होता आणि तिकीट होतं वेगळ्या रकमेचं आणि तो जास्त आगाऊ रक्कम घेत होता प्रवाशांकडनं. पण कोणी बिचारे बोलत नव्हते. शेवटी हे सुशिक्षित आजोबा बसमध्ये बसलेले होते आणि त्या कंडक्टरचा उद्धटपणाही ते बघत होते. तर त्यांनी काय केलं, आजोबांना जे तिकीट होतं ते आजोबांचं ॲक्च्युअल 112 होतं, पण आजोबांकडनं त्याने 170 रुपये घेतले. आजोबांनी भलतीच अक्कल लढवली. आजोबांनी काय केलं, त्याला मुद्दाम पुढे जाऊ दिलं ना. त्यानंतर त्यांनी पुन्हा कंडक्टरला आवाज दिला, ए बाबा इकडे इकडे तिकीट आहो, किती हाफ तिकीट, नीट वाचतं जरा, मला येत नसेल तर तू वाचून दाखव. मग तेव्हा कंडक्टर घाबरला, त्याला कळून गेलं की आजोबांना कळलंय म्हणून. मग तो घाबरून गप एकदम शिस्तीने नम्रतेने आजोबांसोबत बोलायला लागला आणि त्यांनी आजोबांना उरलेले पैसे दिले. तर आजोबांच्या जागी जर कोणी अशिक्षित असतात तर त्याचा पूर्णच फायदा कंडक्टरने उचलला असता. आजही समाजात अशी लोकं आहे जी बिचारे असुशिक्षित लोकांना लुबाडताना दिसत आहे. पण या आजोबांनी आज जो चोप दिला तो बघून आम्ही सगळेच खूप बसमध्ये त्यांची प्राऊड फील करतो, हसत होतो. आणि आजोबा देखील एकदम म्हणजे रागातच होते, तरी पण ते ओरडायला लागले की जेव्हाही तुमच्यासोबत चुकीचं होतं तुम्ही त्यावेळेसच बोलत जा. त्यानंतर कंडक्टरसुद्धा घाबरून आजोबांसोबत नम्रतेनेच बोलला.